नमस्कार मित्रांनो, मंडळी कसे आहात? तर आज मी बनवणार आहे धपाटे. धपाटे म्हटलं की ही महाराष्ट्राची रेसिपी आहे, पण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आता धपाटे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीठ असतात. जसं की माझ्याकडे बेसनचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे. माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं आणि बाजरीचंही पीठ होतं. ते दोन्ही संपलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जे अवेलेबल आहे मी त्याच्यामध्ये धपाटे बनवणार आहे. धपाटे बनवण्यासाठी काही वाटण असतं, जसं की ह्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, मिरची हे ठेचा आहे, हा एक कांदा आहे आणि माझ्याकडे एक बीट उरलं होतं. सो त्या बीटाला मी किसलेलं आहे, कच्चं आहे बीट. आणि माझ्याकडे रात्रीची भाजी उरली होती, हे मूग बनवलं होतं मी, तो एवढा उरलेला आहे. त्याच्यामुळे हा धपाट्याचा बेत मी घेतला आहे करायला. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा मी कसे धपाटे बनवते. तर ह्यात लागणार आहे काही बेसिक मसाले, जसे की मीठ, थोडंसं जिरं, हळद, धनेपूड, लाल तिखट टाकायचं नाही आपल्याला. ह्याच्यामध्ये हे थोडे तीळ आहेत आणि हा थोडासा ओवा आहे. थोडी जास्त घेऊया. धनेपूड 2 चमचे. आता हे सगळं मिक्स करूया. हाताला थोडंसं तिखट लागत असेल तर तेल लावा, म्हणजे तेलाने तिखट हाताला जास्त त्रास देत नाही. हे चांगलं मिक्स करू. आता यात आपण ही मुगाची भाजी उरली होती ती आपण ह्याच्यात ऍड करूया. मिक्स करून घेते. तर मंडळी, हे आपलं मिक्सचर हे मस्त झालेलं आहे. हे थोडंसं टेस्ट करून बघायचं, ह्याच्यामध्ये हळद, मीठ, तिखट व्यवस्थित आहे का. तांदळाचं पीठ, तुमच्याकडे जे पीठ आहे तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता. आणि हे आहे बेसन. हे आपण सगळं मळून घेऊया. मी हे पीठ मळून घेते आणि मग परत तुम्हाला दाखवते. तर मंडळी, हे बघा, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लागल तसं थोडं थोडं पाणी ऍड करा. मी जास्त पाणी ऍड नाही करणार आहे, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये